तुमच्याकडे जर 2 कांदे आणि थोडासा पालक असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकता। प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी पालकचा एक बंच घेतलेला आहे, स्वच्छ पालक धुवून घेतलेला आहे। या रेसिपी करता आपल्याला पालकची फक्त पानं हवी आहेत। देठ मी काढून टाकलेले आहेत, पण हे देठ मात्र आपल्याला भाजीमध्ये वापरायचे आहेत, टाकून द्यायचे नाही। देठामध्ये पौष्टिक सत्व असतं। तर पालक जो आहे तो आपल्याला आता असा उबडधोबड चिरून घ्यायचा आहे। इथे पालक चिरून झालेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक आपण काढून घेऊया। यामध्येच आता आपल्याला 4 लसूण पाकळ्या बारीक करून घालायचे आहेत, 2 हिरवी मिरची बारीक करून घातलेली आहे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे आपण बारीक करून घालूया आणि ह्याची एक स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करायची आहे, पाणी न घालता। इथे पाणी न घालता मी स्मूथ पेस्ट इथे तयार करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट एका परातीमध्ये आपण काढून घेऊ। ह्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, इतकी स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। यामध्येच आता 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। पीठ लागेल तसं इथे वापरू शकता तुम्ही। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। हाताने असा कुस्करून घ्यायचा म्हणजे ओव्याचा स्वाद चांगला येतो। 1 चमचा इथे कच्चंच तेल घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याचं आपल्याला एक चांगलं घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हे चांगलं चोळून मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे पीठ तयार करून घेते आहे। तर पीठ आपण चपातीला मळतो तसंच पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। पिठाला चांगलं मळून एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे। तर इथे पीठ मळून झालेलं आहे, एकदम स्मूथ पीठ मी ते तयार केलेलं आहे, मऊसूत। आता ह्याला झाकून ठेवूया 5-7 मिनटं। तोपर्यंत इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। कांदे मी स्वच्छ करून घेते, साल त्याची काढून टाकायची आहे। अगदी झटपट बनणारा मस्त असा नाश्ता आहे। आता हे कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत। कांद्याचा देठाकडचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला। तर हा नाश्ता एकदम झटपट बनतो, पौष्टिक आहे। मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा मुलांच्या छोट्या बुकेसाठी पटकन काहीतरी बनवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता पटकन तयार करून घेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणाकरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर इथे बघा कांदे मी अशा पद्धतीने पातळ असे कापलेले आहेत आणि आता हे कांदे जे आहेत ते आपल्याला सुटे करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने कांद्यांना सगळं सुटं करून घ्यायचं आहे। कांदा आपला चिरून झालेला आहे, त्याला बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत 5 मिनटं झालेली आहेत आणि इथे पीठ जे आहे ते चांगलं फुलून आलेलं आहे। पुन्हा एकदा 1-2 मिनटं आपण ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आता ह्यातला एक गोळा आपण काढून घेऊया। यानंतर गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हे घोळवून घेऊ आणि ह्याची एक छोटी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर इथे मी ही छोटी पोळी लाटलेली आहे। आता यावर आपल्याला घालायचं आहे तूप। तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, पण तूप लावल्याने हा नाश्ता जो आहे तो अतिशय स्वादिष्ट बनतो आणि मुलांसाठी जर तयार करणार असाल तर तूपच वापरा। थोडंसं सुकं पीठ मी यावर भुरभुरलेलं आहे। यानंतर हा कांदा जो आहे तो आपल्याला यावर ठेवायचा आहे। साधारण 2 चमचे कांदे आपल्याला इथे ठेवायचे आहेत। आता यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ, कांद्यापुरताच। त्यानंतर धणा पावडर घेतलेली आहे थोडीशी, थोडंसं जिरा पावडर घेतलेलं आहे, थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर मी इथे वापरलेली आहे आणि थोडीशी हळद वापरलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर प्रत्येक पराठ्यासाठी आपल्याला अशीच प्रोसेस करायची आहे। तुम्ही जर एकदाच मसाले मीठ घालून ठेवलं तर कांदा नरम पडेल आणि मग पराठा लाटता येणार नाही। त्यामुळे एकदाच मसाले घालून ठेवू नका। या मसाल्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला एकच वापरला तरीसुद्धा चालू शकेल। हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं, थोडंसं ह्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग कांदा जो आहे तो सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरेल या पद्धतीने। आणि आता ह्याचा पराठा लाटून घेऊ आपण।
तर पराठा आपल्याला चपातीपेक्षा थोडासा जाड ठेवायचा आहे. मस्त असा पराठा लगेच तयार होतो. सकाळच्या वेळी खूप घाई गडबड असते, त्यावेळेला जर मुलांना टिफिन द्यायचं असेल तर बटाट्याचं स्टफिंग बनवायला वेळ लागतो. बटाटे उकडवावे लागतात, त्यानंतर त्याला फोडणी द्यावी लागते. तर हा कांद्याचा पर्याय खूप छान आहे. ह्या पराठ्याला कुठल्याही भाजीची किंवा चटणीची कशाचीच गरज नाही आहे. अगदी नुसता खाल्ला तरी पण स्वादिष्ट लागतो आणि झटपट बनतो. चला तर मग पराठा लाटून झालेला आहे. आता आपण ह्याला शेकून घेऊया. तर इथे तवा गरम केलेला आहे. आता हा पराठा आपण मस्त असा खरपूस शेकून घेणार आहोत. मुलंसुद्धा आवडीने खातील, इतका मस्त पराठा हा तयार होतो, शिवाय पौष्टिक आहे. तर इथे वरून मी साजूक तूप घातलेलं आहे. तुम्ही तेलही वापरू शकता, काहीच हरकत नाही. कांदा जो आहे तो मात्र व्यवस्थित आपल्याला इथे तळला गेला पाहिजे, अशा पद्धतीने हा पराठा शेकायचा आहे. त्यामुळे काय होतं, पराठा छान स्वादिष्ट लागतो आणि कांद्याची चव पण छान मस्त अशी येते. तर खालच्या बाजूने व्यवस्थित आपल्याला आता खरपूस तयार करून घ्यायचा आहे. एकदम खुसखुशीत हा पराठा तयार होतो. बघा, दोन्ही साईडने मी खरपूस याला शेकून घेतलेला आहे आणि आता हा पराठा आपला तयार झालेला आहे. किती सुंदर हा पराठा तयार होतो. याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे तयार करून घेते. तर घेतलेल्या साहित्यामध्ये 5 पराठे तयार होतात. हा दुसरा पराठा पण आपला मस्त असा खरपूस शेकून झालेला आहे. बघा, दिसायलाही सुंदर दिसतो. अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे, पौष्टिक आहे, घरच्याच साहित्यात तयार होणारा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वादिष्ट आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.